BHMS केलेल्या डॉक्टरांना CCMP कोर्स केल्यानंतर MMC अर्थात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी दिली जाते। त्या विरोधामध्ये सगळे ॲलोपॅथिक डॉक्टर जे आहेत संघटना जे आहेत ते विरोध करताना आपल्याला पाहायला मिळतात। मागच्या 3 दिवसांपासून OPD जे आहेत त्या सगळ्या डॉक्टरांनी बंद ठेवलं। सोलापुरातले डॉक्टर आज तिसरा दिवस करतात आंदोलनामध्ये सहभागी आहेत। तसं सर मागच्या 3 दिवसापासून तुम्ही आंदोलन करताय, काय नेमक्या भूमिका सरकारची, काय डायलॉग सुरू आहे, काय संदर्भात? सरकार अजून आमच्या मागणीला मान्य करणं झालंय, त्यासाठी आज आम्ही तिसरा दिवस पण आज बंद ठेवलेलं आहे। अगर सरकार आम्हाला लवकरात लवकर निर्णय नाही दिला तर आम्ही बेमुदत स्ट्राईक कंटिन्यू करू। सर किती फरक पडलाय आता सोलापूर शहरामध्ये या वैद्यकीय सेवांमध्ये? किती OPDs बंद आहेत? सगळे 100% OPs बंद आहेत आणि सगळे ऑपरेशन्स जो प्लॅन आहे ते कुठलेही ऑपरेशन आहे, ओनली एमर्जन्सी सेवा चालू आहे। खरं तर महाराष्ट्र स्टेटच्या व्हाईस प्रेसिडेंट देखील आहे चिरकुळ मॅडम। खरं तर राज्य पातळीवर देखील चर्चा सरकारबद्दल या संदर्भात सुरू होत्या, मात्र कुठलाही निर्णय अजून झालेला नाहीये, काय नेमक्या भूमिका आहेत? मार्डचा सेक्रेटरी अथर्व शिंदे आणि त्याचसोबत आमचे प्रेसिडेंट डॉक्टर संतोष कुलकर्णी आणि आमचे सेक्रेटरी आणि आमचं सगळं अपेक्स बॉडी सरकारबरोबर सतत चर्चेमध्ये आहे। कालच्या चर्चेमध्ये जेव्हा पूर्ण चर्चा झाली त्यावेळेस कुठलाच निर्णय झाला नाही आणि कुठलाच ठोस निर्णय गव्हर्नमेंटनी दिला नाही। अजूनही त्यांना असं वाटतं की CCMPला आपण रजिस्ट्रेशन द्यावं, पण आम्ही आमच्या मतावर ठाम आहे आणि आमचा ह्या गोष्टीला कडक विरोध आहे की CCMP कोर्स केलेला आहे होमिओपॅथी डॉक्टर्सना आमच्या MMCमधून अजिबात रजिस्ट्रेशन देण्यात येऊ नये। जो एक रजिस्ट्रेशन दिलं गेलं आहे ते मागं घ्यावं आणि ज्या CCMPमुळे हा सगळा प्रॉब्लेम सुरू झाला आहे तो CCMPचा कोर्सच रद्द करावा आणि अशी मागणी आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हेडक्वार्टरमधून पण मागितली गेली आहे आणि तसं पत्र आपल्या CMना माननीय CMना दिलं गेलेलं आहे। तर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, 13 तारखेला या संदर्भात निर्णय देखील येणार आहे। मला असं असताना सरकार या सगळ्यामध्ये घाई करते असं वाटतं? निश्चितच असं वाटतंय की सरकार या प्रकरणात अतिशय घाईघाईने, जेव्हा 13 आणि 14 तारखेला ऑगस्टमध्ये आपला हा निर्णय होणार होता न्यायालयाचा, तर अगदी रात्री 8 वाजेपर्यंत MMC चालू ठेवून एक एक सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं। हे आम्हाला फारच आश्चर्य वाटलं की अशा प्रकारे इतकी घाई गडबड करायची 8 दिवसांसाठी काय गरज होती। तर आम्ही अशी अपेक्षा करतो की ज्याची पॅथी त्याची प्रॅक्टिस आणि त्याचं रजिस्ट्रेशन, तर ज्याने त्याने आपल्या पॅथीची प्रॅक्टिस करावी, ज्याने त्याने आपल्या पॅथीच्या रजिस्टरमध्ये रजिस्ट्रेशन करावं। MMCचा अट्टहास का? आपल्या पॅथीचा अभिमान बाळगावा आणि आपल्याच पॅथीमध्ये आपण रजिस्ट्रेशन करावं। तर IMA ज्या पद्धतीने आंदोलन करते तसं मार्ड देखील या आंदोलनामध्ये उतरलेली आहे। निवासी डॉक्टरांच्या संघटना ज्या आहेत ते आंदोलन करतायत। शासकीय रुग्णालयातलं काम असेल किंवा इतर सगळे जी कामं तुम्ही बंद ठेवलेली आहेत, काय नेमकी भूमिका? सर, माझं नाव डॉक्टर ज्ञानेश्वर, मी अध्यक्ष आहे डॉक्टर वैशंपायन स्फूर्ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे व मी प्रवक्ता आहे सेंट्रल मार्टचा। काल जसं मॅडमने सांगितलं, अथर्व शिंदे आमचे जे अध्यक्ष आहेत सेंट्रल मार्टचे, त्यांनी जी भूमिका घेतली आहे, काल सरकारने आमची कुठलीही मागणी मान्य केली नाही। रोज उद्या होते। तसंच जे इलेक्टिव्ह ऑपरेशन्स आहेत ते पण उद्या होणार आहेत। जे पण गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, टोटल 12,000 रेसिडेंट डॉक्टर सगळे स्ट्राईकवर असल्यामुळे इलेक्टिव्ह प्रोसिजर्स बिलकुल होणार नाही आहेत। इमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही कंटिन्यू करणार आहोत। त्याचा सगळा जो टोल आहे आरोग्याचा, सगळा सर्वसामान्य जनतेवरती येतो। तर मग मला वाटतं की आता तरी सरकारने डोळे उघडून बघायला पाहिजे। जसं मॅडमनी सांगितली की आपली पॅथी जी आहे त्यामध्ये प्रॅक्टिस करावं, त्याचा अभिमान बाळगून सर्वस्व करावं आणि सेपरेट रजिस्टर काय तुमचं ऑलरेडी रजिस्टर्ड आहे, तुम्ही ते मेंटेन करून त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करायला हवं। आपल्या पॅथीचा अभिमान आपण बाळगला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं प्रॅक्टिस केली पाहिजे, अशी भूमिका जी आहे ते या मॉडर्न मेडिसिननुसार प्रॅक्टिस करणाऱ्या सगळ्या ॲलोपॅथी डॉक्टरांची आहे। आणि MMCमध्ये जी नोंदणी दिली जाते BHMS डॉक्टरांना, त्याचा विरोध कुठेतरी ॲलोपॅथी संघटना करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन कविता आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।